चला मुंबईला, चला चला मुंबईला. अरे सुप्रभात मंडळी. खरं तर अचानकपणे मुंबईला जायचा प्लॅन झाला आहे. का झाला आहे, कसं झालं आहे, आपण व्हिडिओमध्ये सांगूया. पण आता आलो आहे संगमेश्वर रेल्वे स्थानकात. सकाळी सकाळी पहाटे आलो आहे, कारण कडवई रेल्वे स्टेशनवरून दिवा पॅसेंजरला थांबा आहे, पण चढावं लागतं. विहाला सोबत घेऊन आलो आहे, तर त्याच्यामुळे कसं आई आहे आणि विहा आहे, बाबा आहेत, सगळे एकदम चढता येणार नाही. प्लॅटफॉर्म एकदम खाली आहे, त्याच्यामुळे संगमेश्वर रेल्वे स्टेशनला कसं कट टू कट चढता येतं. असं चला, सामान वगैरे उतरवलं रिक्षातून. विहाला बघा थंडीतून घेऊन आलो. चल, विहा रेल्वे स्टेशन पहिल्यांदा बघितलंय, नवीन रेल्वे स्टेशन. हा बघते लाईट. ए विहा, चल 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 चल. चला विहा ना आल्या आल्या फिरायला लागली आहे प्लॅटफॉर्मला. बाहेर असं कुठे जायचं की विहायला भरपूर आवडतं. चला, आज तशी गर्दी वाटते थोडी थोडी. बघूया पुढे प्रवास सुरू होईल तेव्हा माहीत पडेल गर्दी किती आहे ते. चला, ट्रेनची अनाऊन्समेंट झालेली आहे आणि बघा आईची मजा सुरू झाली. चला, गाडी आली, गाडी आली. विहाची चप्पल काढलेली होती. विहा चल. आधी गाडीत बसूया मग खाऊया. रत्नागिरी दिवा पॅसेंजर पुढे गया प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. कृपया ध्यान दीजिए. चला, ट्रेनमध्ये बसलो आहे आणि प्रवास सुरू झाला आहे. आणि विहा बघा, काय होय तुला? फोड बोलते. फोड. हे नळ्याचं पाकिट घेतलंय आणि कडवई आलंय. कडवईचं खरं तर प्लॅटफॉर्म तुम्हाला दाखवतो. हे बघा, असं खालून चढावं लागतं. हे आहे कडवई रेल्वे स्टेशन. सकाळी सकाळी आपल्या दिवा पॅसेंजर मध्ये खाण्याच्या हो नमस्कार. नमस्कार 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 नमस्कार. सकाळी सकाळी बघा बाबांनी कॉफी घेतली आहे. कॉफी आपले दररोजचे आपले साहेब आहेत. नमस्कार. कॉफी एकदम जबरदस्त असते यांच्या हातची. मागे पण एकदा भेटलो होतो बरोबर. आपण भेटलो होतो इथे. होय ट्रेन मध्ये आपण भेटलो. होय होय होय. सो कधी आलात तर यांच्या हातची कॉफी प्या. चला. ओके साहेब. चला मंडळी, चिपळूणला पोहोचलोय आणि प्रचंड धुकं आहे. थंडी वाजायला लागली अचानक सकाळीच. गर्दी तशी फार अशी नाही आहे, पण पुढे कदाचित होऊ शकते. चिपळूण आलं आपलं चिपळूण. बघा, चिपळूणचं चिपळूण गेलंय, स्पेलिंग बदललंय. चिपळूण. तर चिपळूण गेल्याच्या नंतर आता खेड येईल. बरेच मध्येच अजून पण स्टेशन्स असतील. आमची मातोश्री बघा झोपली आहे, गाढ झोप लागली. सोनाली, सोनाली माझा वाढदिवस असल्यामुळे स्टेटस ठेवण्यात बिझी आहे. आणि विहाची एकदम मस्ती सुरू आहे. चला मंडळी, दिवाण खवटीला पोहोचलो आणि आपण आता घेतली इडली. आपण दिवाण खवटीला पोहोचलोय. सोनालीला इडली खायची होती. खेडच्या नंतर एक इडली वाले दादा चढतात. सो इडली आणि मेंदूवडा त्यांच्याकडे छान भेटतो. बघ कसा आहे मेंदूवडा, बघ कसा आहे का बरा. मेंदूवडा आहे बरा.
छान इडल्या छान आहेत है ना. अरे कशी आहे. आपण पण करूया. हा आपल्याकडे भांडा आहे इडलीचं. चटणी छान आहे चटणी. मगाशी जे दादा दाखवले त्यांच्याकडून इडली खाऊ शकता मस्त असते ना. आम्ही सोनाली इडलीची वाट बघत होती लहानपणी. आम्ही विळाला घेऊन आलो होतो ना मुंबईला तेव्हा खाल्लेली. ते सोनालीची आठवण आहे. जरा दिवाण खवटे आहेत. दिवाण खवटी जे कोणी आपले दिवाण खवटीचे व्ह्यूवर आहेत त्यांनी पटापट कमेंट करा की तुम्ही दिवाण खवटीवरून कुठल्या गावातून आहात. म्हणजे इथून स्टेशनपासून बरीच अशी पंचक्रोशीतली गावं असू शकतील. हां अजूनपर्यंत तरी गावचं बघा वातावरण आपल्याला छान वाटतं इथे. थोड्याच वेळात हळूहळू आता मानगावच्या पुढे मग मुंबईच लागते असं वाटतं. दिवाण खवटी पाणी बॉटल घ्या, लस्सी घ्या. चला कुठेतरी पोहोचलोय. सोनाली कुठे पोहोचलोय. करंजाडी. कुठली जाडी. कुठली जाडी. करंजाडी. करंजाडी असं काय करायचं. ते जाडी 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 आहे. करंजाडी आहे. करंजाडी आली आहे. आमची बघा ही बघा झोपली विया. क्रॉसिंग आहे क्रॉसिंग. मेजस रोहा. खूप बोरिंग प्रवास वाटतोय सोनालीला. खूप मस्तपैकी असं काय खाईन असं खाईन तसं खाईन म्हणत होते. बोर झाले कंटाळा आलाय. आणि बघा आमची चिमू झोपली आहे. सगळं काय होय चायनीज फेळ. इडली खाल्ली आहे. इडली मेंदवडा भाकरी नाही खाल्ली घरातून आणलेली खायची. चला रोहा. आपलं रोहावरून कोण फॉलोअर आहेत. रोह्यावरून कोण आपले मित्र आहेत त्यांनी पटकन कमेंट करून सांगा रोह्यामध्ये फिरण्यासारखं काय आहे. फायनली विहा उठली आमची आणि काय भाकरी खाते. घरातून आम्ही भाकरी घेऊन आलो होतो. बटाट्याची भाजी आणि चटणी घेऊन आलो होतो. सकाळी सोनाली लवकर उठली आणि तयारी केली. सोनालीने 3 वाजता उठली. 3 वाजता. असं घरातून कोण कोण प्रवासामध्ये जेवण घेऊन येतो कमेंट करून सांगा. आम्ही तर घेऊन आलोय. आमची मातोश्री बघा का बिंदास. चला ट्रेन एवढी हळूहळू चालते ना. फायनली पनवेलला पोहोचलो. सोनाली म्हणते किती बोरिंग प्रवास आहे. म्हटलं हळूहळू पावसातला प्रवास म्हणजे पावसाच्या वेगवेगळी वेगळं वातावरण. आता थंडीमध्ये पूर्ण सकाळी धुकं होतं. असे तिन्ही ऋतूंमध्ये वेगवेगळ्या हा कोकण रेल्वेच्या प्रवासाचा अनुभव असतो. चला आता बघूया. ही बघा ही फुल एन्जॉय करते. चला फायनली मुंबईमध्ये आपलं आगमन झालंय. चला विया मुंबई आली. वियाने भरपूर मस्ती केली. वियाने काय काय टाकलं खाली. चप्पल घालत नाही. दातिवली आलं ना. दातिवली बॅनरच नाही इकडे. ते दिव्याला उतरून आता चला दादर. सोनाली प्रवासात एवढंही नाही दमवलं ना बाप रे. हे बघा मुंबईला आल्यापासून खायला सुटली. मंडळी चला फायनली आपण आपल्या मुंबईच्या घरात पोहोचलो. आणि कसं आहे विहाने प्रवासात एवढं दमवलं नाही विचारू नका. आलो आहे मस्तपैकी छान अशी केस कापून वगैरे आलो आता. आणि मग फायनली विहा वगैरे आता आराम करते.
सो विहाला घेऊन येण्याचं कारण म्हणजे कसं आहे की तिचा आता वाढदिवस पण आहे. सो म्हटलं तिचा वाढदिवस आपण आमची सारा म्हणाली की मुंबईला वगैरे करूया, किंवा तिची विहाची मावशीची मुलगी म्हणाली, सुहानी आहे नाव तिचं, तर ती म्हणाली की बाबा मुंबईला करूया. सो म्हणून म्हटलं घेऊन आलो, आणि आई वगैरे पण आली आहे, बाबा पण आले आहेत. सो या प्रवासामध्ये खरं तर आहे ना आमचा बऱ्याच दिवसांनी प्रवास असा मुंबईकडचा झाला, म्हणून म्हटलं हा व्हिडिओ बनवूया. आणि मुंबईला येण्याचं कारण म्हणजे विहाचा वाढदिवस, आमचा दादू खेळतोय, मुंबईमध्ये तिचा वाढदिवस करायचा होता आपल्या फॅमिलीसोबत. सो मंडळी, हा प्रवास तुम्हाला कसा वाटला सो आवर्जून कमेंट करून सांगा. आणि विहाचा माझ्या वाढदिवस 31 डिसेंबरला असतो, सो कमेंट करून दिला मात्र आशीर्वाद द्यायला विसरू नका. चला मंडळी, तुर्तास हा व्हिडिओ इथे संपवतोय. भेटतो मुंबईमधले, आता गावाकडून आलो आहे तर मुंबईमधले थोडे व्हिडिओ होतील, ते थोडेसे बघा आणि एन्जॉय करा. चला मंडळी, मी तुमची रजा घेतो, भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, येवा कोकण आपलं जसं, काळजी.